रायगडची जागा राष्ट्रवादीला, पण विधान परिषदेसाठी शिवसेना आमदाराच्या मुलीने अर्ज भरला. उदय सामंत यांची पहिली प्रतिक्रिया. राज्यातील विधान परिषद निवडणुकांचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे 2 दिवस बाकी आहेत. मात्र अद्यापही महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. महायुतीत शिवसेना शिंदे गटाने रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊ केल्याची माहिती आहे. त्या बदल्यात शिवसेनेला राष्ट्रवादीने परभणी हिंगोलीची जागा दिल्याचं समजत आहे. मात्र रायगडची जागा काही केल्या तटकरेंना जाऊ न देण्याचा प्रयत्न शिंदेंच्या आमदारांचा असल्याचं दिसून येत आहे. येथील मंत्री भरत गोगावले यांनी सामंजस्य भूमिका घेतलेली असली तरी रायगडमधील अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने आज विधान परिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने महायुतीत पुन्हा तणाव होण्याची चिन्हे आहेत. आमदार महेंद्र दळवी यांच्या मुलीने उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आम्ही तटकरेंच्या विरोधात आहोत. त्यांनी कायम आमच्यावर अन्याय केला आहे. एकनाथ शिंदे काय बोलतात याबाबत विचार केला जाईल, अशी प्रतिक्रिया उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जेईली दळवी यांनी दिली आहे. तर दळवी यांच्या मुलीने नेमका कशासाठी फॉर्म भरला याबाबत महेंद्र दळवी यांच्याशी मी चर्चा करेन. तसेच ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, असे मंत्री तथा शिवसेना नेते उदय सामंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे रायगडच्या विधान परिषद जागेवरून शिवसेना महायुतीत आलबेल नसल्याचं स्पष्ट झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, रायगड.